श्री स्वामी समर्थ. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. मासिक पाळीमुळे जर चुकत असेल तर पूजेला घाबरू नका. कथेत सांगितलाय पर्याय. काय आहे नक्की आता आपण ते पाहूया. काय पर्याय आहे? श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याचा उद्या शेवटचा गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याचे मोठे महत्त्व आहे. शेवटचा गुरुवार असल्याने या दिवशी केलेली पूजा आणि उपवास हे संपूर्ण महिन्याच्या पूजेचे पूर्ण फळ देणारे ठरते. त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेवटचा गुरुवार हा पूजेचा समाप्ती दिवस असतो. या दिवशी पूजा केल्याने महिनाभर केलेल्या व्रताचे पूर्ण आणि अक्षय फळ मिळते. अनेक घरामध्ये याच दिवशी व्रत उद्यापन आणि देवीच्या घट किंवा कळशाचे विसर्जन केले जाते. पूजा स्पर्श टाळा. मासिक पाळीच्या काळात महिलांनी कळश, मूर्ती किंवा देवीच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नये. या काळात अशुचित्व मानले जाते. दुसऱ्या व्यक्तीकडून पूजा करा. घरातील इतर महिला सदस्य, पती किंवा मुलगी यांच्याकडून देवीची पूजा करू शकता. आरती आणि नैवेद्य दाखवून घ्यावा. पूजा ऐका आणि वाचा. तुम्ही दूर बसून गुरुवारची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि देवीचे मंत्राचे किंवा श्रोताचे मानसिकरित्या पठण करायचे आहे. विसर्जन विधी. शेवटच्या गुरुवारी कळश किंवा घट विसर्जित करायचा असल्यास तो पती किंवा घरातील अन्य शुद्ध व्यक्तीच्या हस्ते करावा. व्रत उद्यापनाचा समारंभ त्यांनीच करावा. पूजेनंतर शुद्धीकरण. मासिक पाळी संपल्यावर तुम्ही स्नान करून संपूर्ण घराला आणि देवघराला गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे आणि मग पुढील पूजा करावी. मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व काय आहे? हा महिना महालक्ष्मीला समर्पित असून धन, समृद्धी आणि सुखासाठी या दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी कळश स्थापना करून लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि व्रत पाळले जाते. शुभ मुहूर्तासाठी काय करावे? पंचांग तपासले पाहिजे. तुमच्या स्थानिक पंचांगानुसार त्या विशिष्ट दिवसाचे पंचांग, नक्षत्र, तिथी आणि शुभ अशुभ वेळ तपासा. अमृतकाल. हा काळ पूजा आणि चांगल्या कामासाठी शुभ असतो. जसे की 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 ते 11पर्यंत होता. राहुकाळ टाळला. दुपारी 1:30 ते 3. उदाहरणार्थ 27 नोव्हेंबर 2025 या वेळेत कोणतेही शुभ कार्य टाळला. अभिजित मुहूर्त. या देखील पूजेसाठी एक चांगला मुहूर्त असतो जो साधारणपणे दुपारी 12:06 ते 12:52 पर्यंत असतो. गुरुवारच्या टिप्स कोणत्या? या दिवशी हळद, पिवळे कपडे, सोने यांसारख्या वस्तू दान करणे आणि ओम बृहस्पतीये नमः या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तसेच उद्यापनाची तयारी काय करायची? वेळ. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार 2025 म्हणजे 18 डिसेंबर. पूजेची तयारी. देवाला अभिषेक वस्त्र अर्पण करायचे. फुले, तुळस, विडा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गुळाचा नैवेद्य तयार ठेवावा. महालक्ष्मीची पूजा. चौरंगावर लक्ष्मीचा फोटो ठेवून घरातील दिव्याची आरास करावी. उद्यापनाचे विधी पद्धत. सकाळची पूजा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. चौरंगावर लक्ष्मीचा फोटो ठेवून पूजा करावी. तुळस अर्पण करावी. गोड नैवेद्य दाखवावा. कथा आणि आरती. महालक्ष्मीची कथा वाचावी. आरती करावी. सुवासिनींना आमंत्रण किंवा सुवासिनींना घरी बोलावून हळदी कुंकू करावे. त्यांना व्रताचे महत्त्व सांगणारी पुस्तिका आणि महालक्ष्मीची मूर्ती किंवा छोटी भेटवस्तू द्यावी. ब्राह्मण भोजन. ब्राह्मणाला जेवण आणि दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. दान. सुवासिनींना आणि ब्राह्मणांना दिलेले दान हे या व्रताचा एक महत्त्वाचा भाग आहे. महत्त्वाचे. जर तुम्ही पूर्ण महिना व्रत केले नसेल तरी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता येते. जर शेवटच्या गुरुवारी अमावस्या किंवा इतर काही अडचण असेल तर काहीजण त्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही गुरुवारी उद्यापन करतात. म्हणजेच आपण तिसऱ्या गुरुवारी देखील करू शकतो. परंतु शक्यतो शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करण्याचा प्रयत्न करावा. याबद्दल अधिक माहिती
साठी तुम्ही ज्योतिषांकडे देखील सल्ला घेऊ शकता. 2025साठी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार 18 डिसेंबर 2025 रोजी आहे. या दिवशी तुम्ही उद्यापनाची तयारी करू शकता. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार असल्यास मासिक पाळीमुळे जर आपला गुरुवार चुकत असेल किंवा पूजा करायला आपण घाबरत असेल तर याच्यामध्ये अनेक पर्याय आपण सांगितले आहेत. तर यामध्ये तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला माहीत असेल की तुमची मासिक पाळी त्या शेवटच्या गुरुवारी येणार आहे, तर तुम्ही त्याच्या आधी म्हणजे तिसऱ्या किंवा दुसऱ्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता. अशी आपण याप्रमाणे देखील उद्यापन करू शकता. उद्यापन करताना काही गोष्टी टाळायला पाहिजेत आणि मासिक पाळीमध्ये कोणते नियम पाळायचे हे तुम्हाला माहीतच असेल. म्हणून उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला जर मासिक पाळी येत असेल तर तुम्ही दुसऱ्याकडून देखील उद्यापन करू शकता. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.